अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते आणि ऍक्च्युअली सुरुवात करते. म्हणजे आपणास माहितीच असेल की मागच्या काही दिवसांपासून आपण श्री गुरु पौर्णिमेनिमित्त आपण ज्या काही विशेष सेवा आपल्याला करता येतील, 21 दिवसांच्या ज्या काही सेवा असेल संकल्पयुक्त विना संकल्पयुक्त, स्वामी समर्थ महाराजांच्या, दत्त महाराजांच्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल किंवा संक्षिप्त गुरुचरित्र असेल, या सगळ्यांबद्दल आपण माहितीचे व्हिडिओ काही दिवसांपासून पाहतो आहोत. सर्व माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत, जाऊन चेकआउट करू शकता. जे नवीन हे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सांगते आहे. तर मंडळींनो, तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी जे काही सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकला होता आपला, किंवा 21 दिवस आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. 21 दिवसात 21 पाठ करायचे आहेत. आणि सोबत अजून पण काही व्हिडिओ टाकले होते, तर त्या संबंधित खूप जणांना खूप असे प्रश्न आहेत. मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा त्यांना काही प्रश्न पडत आहेतच अजून सुद्धा. तर म्हटलं आजचा जो व्हिडिओ आहे आपण त्या सर्व प्रश्नांवरतीच करूया, की जेणेकरून आता समोर तुम्हाला परत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायची गरज पडणार नाही. आणि मला सुद्धा प्रत्येकाला तेवढं मोठं आन्सर टाईप करायला सुद्धा तेवढा वेळ भेटत नाही, किंवा जे काही शॉर्ट आन्सर असतात मी ते देऊन टाकते, पण तेवढं मोठं परत सगळं नियम अटी सगळं काही सांगणं शक्य होत नाही. म्हटलं आपण त्याच्यावरती एक छान असा व्हिडिओ बनवूया सर्व प्रश्नांना घेऊन, की जेणेकरून त्याचा हा जो व्हिडिओचा फायदा आहे तो सगळ्यांनाच होईल. आणि जे काही प्रश्न तुम्हाला उद्भवत आहेत ते या व्हिडिओ मार्फत तुमचे सगळे उत्तर तुम्हाला मिळून जातील. तर आता व्हिडिओ पूर्ण बघा आजचा तरी, आणि जास्त जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला प्रश्न पडत आहेत त्यांना त्याचं उत्तर आपोआप भेटून जाईल. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की आता येत्या 29 जुलै 2026 या दिवशी बुधवार आहे, आणि या दिवशी श्री गुरु पौर्णिमा आलेली आहे. आता गुरु पौर्णिमेनिमित्त आपणास सगळ्यांना माहिती की आपण सर्व स्वामी भक्त, दत्त भक्त काही ना काहीतरी नक्कीच सेवा करणार आहोतच. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वामी समर्थ महाराजांची, आपल्या दत्त महाराजांची आपल्यावरती खूप जास्त उपकार आहेत. खूप जास्त त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे आयुष्यामध्ये. आणि सगळ्यात मी एक सांगेल की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा तुम्ही कोणतेही ज्यांना कोणाला गुरु मानलेला आहे, खरंच नशीबवान समजा की तुमच्या आयुष्यात अध्यात्म आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावरती तुम्ही चालत आहात, त्यांची सेवा करत आहात, नामस्मरण करत आहात. हे स्वतःला खरंच भाग्यवान समजा. कारण की या कलियुगामध्ये ही सद्बुद्धी सुचणं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये येते. म्हणून सांगते की खरंच खूप नशिबान समजा की श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला त्यांचं नाम जप करण्याची, त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी दिलेली आहे. ही प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसते. तुम्ही आपल्या आजूबाजूलाच बघा, खूप असे व्यक्ती आहेत ज्यांना हातात माळ धरता येत नाही, किंवा त्यांना फक्त रोजची देवपूजा सोडली, सणवार सोडले तर ते काही सुद्धा करत नाहीत. कारण की ते सुचण्यासाठी सुद्धा सद्बुद्धी लागत असते. म्हणून सांगते की आपल्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आलेत, हेच खूप नशीब समजा. आणि खूप लोकांना वाटतं, मी एकच सांगेल की खूप लोक म्हणतात, आणि आपली भक्ती एवढी असते ना की स्वामी समर्थ महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांबद्दल किंवा दत्त महाराजांबद्दल किंवा कुठल्याही गुरूंबद्दल, की लोक विचारतात की तू एवढी भक्ती करतोय स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज किंवा कुठल्याही गुरूंची, त्यांनी तुला काय दिलं आजपर्यंत? तर त्यांना फक्त एकच वाक्य बोला की मला त्यांनी काय दिलं काही नाही, ही नंतरची गोष्ट आली, पण त्यांनी मला संधी दिली की मी त्यांचं नामजप करावं, त्यांची सेवा करावी, त्यांच्या मार्गामध्ये मी आलो आहे, त्यांचा शिष्य झालो आहे. ही सगळ्यात मोठी देणगी मला त्यांनी दिलेली आहे, भेट मला दिलेली आहे. हे सगळ्यात मोठा उपकार त्यांनी माझ्यावर केलेला आहे. हे सगळ्यात पहिलं हे उत्तर तुमचं असायला पाहिजे. मग बाकीचं तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय काय अनुभव आले, तुम्ही काय काय सेवा करता, ते सगळं काही सांगू शकता. पण सर्वप्रथम तुम्ही हे सांगावं प्रत्येकाला जो तुम्हाला विचारतो की काय एवढी भक्ती करू त्या स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची, काय तुला त्यांनी दिलं आहे? तर एकच सांगायचं त्यांना की ते त्यांनी मला माझं शिष्य त्यांनी मला स्वतःला शिष्य मानलं आहे, आणि मला त्यांचं नाम माझ्या मुखात आहे, हेच खूप मोठी भेट आहे म्हणायचं. हेच खूप मोठा उपकार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 9 जुलैपासून ते येत्या 29 जुलैपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे आपण 21 पारायण 21 दिवसात पूर्ण करू शकतो. हे आपणास माहिती असेल. ही आहे ती पोथी. पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती, या व्हिडिओत परत दाखवते आहे. तर ही पोथी आहे. तुम्हाला जर ही पोथी पाहिजे असेल तर जवळच्या दिंडोर स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेट द्या, ती तुम्हाला ही पोथी भेटून जाईल. 51 रुपयाची ही पोथी आहे. आता थोडीफार आता ही साधी पोथी आहे बघा, अशी म्हणजे पातळ पृष्ठभाग यायचा, पण आता थोडंफार असे नाही का ते जाड पुठ्ठ्याचे पण अशा पोथी आलेल्या आहेत. त्याची किंमत थोडी जास्त आहे, कारण की त्याला बाइंडिंग वगैरे व्यवस्थित केलं आहे म्हणून. याची 51 रुपये आहे. त्याची किती आहे मला माहिती नाही. आता ही खूप वर्षांपासून माझ्याकडे आहे, तर ही 51 रुपयांची पोथी आहे. जर तुम्हाला ही पोथी जवळपास दिंडोर स्वामी समर्थ केंद्र नसेल तर सरळ सरळ एक नंबर दादांचा टिप करते मी इथे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्ही त्यांना फोन केल्यानंतर त्यांना तुम्ही स्वतः आधी सांगा की तुमचा ऍड्रेस काय आहे, तुम्ही कुठे राहता, जवळपास तुमचा जिल्हा, तालुका, ते सगळं सांगा.
मग ते जे दादा आहे ते तुम्हाला सांगतील, त्यांना सगळं माहिती आहे कुठे कुठे केंद्र आहे. आपल्या दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र जे आहे ते सगळं त्यांना माहिती आहे. ते तुम्हाला अगोदर तुमचं गाव विचारतील, तालुका विचारतील, कुठे राहतं ते विचारतील, ऍड्रेस विचारतील आणि तुम्हाला सांगतील की बा तुमच्या जवळपास इथे ते केंद्र आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, जवळपास केंद्र असल्यामुळे तुम्हाला सर्व साहित्य, सेवा, आरती, सप्ताह सगळं काही तुम्हाला करायला मिळून जाईल. कारण की खूप जण अशा आहे ज्यांना माहिती नाही आहे की आपल्या जवळपास केंद्र आहे. सरळ म्हणतात की नाही आमच्याकडे केंद्र नाहीये, पण त्यांना माहिती नसतं की जवळपास 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरावर केंद्र आहेत. गुरुमाऊलींनी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक एरियामध्ये आता दिंडोबे स्वामी समर्थ छोटे मोठे असेल ते आपले चालू केलेले आहेत. साप्ताहिक सुद्धा काही काही केंद्र चालू आहेत. आणि जर तुमच्या जवळपास केंद्र नसेलच कुठे पास, तर ते दादा तुम्हाला ऑनलाईन कुरिअर सुद्धा करतील, घरपोच तुम्हाला पोथी भेटून जाईल. हे झालं. आता सगळ्यात पहिला प्रश्न जो आला खूप जणांचा की ताई 21 जे पारायण आपण करणार आहोत 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत, पण त्यामध्ये माझा मासिक धर्म येतो आहे किंवा 9 जुलैलाच माझा मासिक धर्म आहे, माझे 5 दिवस जाणार किंवा 4 दिवस जाणार, मग सेवा कशी पूर्ण होणार? मग मी पुढे जाऊन एका दिवसात 2-2 पारायण पूर्ण करू शकतो का? तर हो, जर समजा तुम्हाला 9 जुलैच्या अगोदर पारायण चालू करणं शक्य होत नसेल, मी एक ऑप्शन सांगितला होता की 9 जुलै ते 29 जुलै 21 पारायण 21 दिवसात पूर्ण होतात. पण त्या 21 दिवसात तुमचा मासिक धर्म जर असेल तर काय करायचं, 9 जुलैच्या अगोदर 5 दिवस अगोदरच तुम्ही सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमचे 9 ते 29 या तारखेच्या दरम्यान 21 दिवसात जर मासिक धर्म आला, 5 दिवस स्किप झाले तरी सुद्धा तुमचे 21 पारायण पूर्ण होतात, त्याला काही सुद्धा धक्का लागत नाही. पण खूप जणांचे असे पण प्रश्न होते की ताई 9 जुलैच्या अगोदर आम्ही पारायण सुरू करू शकत नाही, मला 9 जुलैलाच चालू करावं लागेल आणि नंतर माझा मासिक धर्म येतो आहे. तर मग 5 दिवस थांबायचं आणि त्याच्यानंतर 6व्या दिवसापासून परत 5 दिवस, 6व्या दिवसापासून 5 दिवस पुढचे एका दिवसात 2-2 पारायण करायचे, म्हणजेच 5 दिवसाचे पारायण तुमचे त्यात कव्हर होऊन जातील आणि 21 पारायण गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे पूर्ण होतील. हा एक झाला. दुसरा प्रश्न आलता की ताई गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला सुद्धा इच्छा आहे सेवा करण्याची, पण आम्ही प्रेग्नेंट आहोत, आम्हाला प्रेग्नेन्सी आमची चालू आहे, तर आम्ही कुठली सेवा करावी किंवा आम्हाला ही सेवा करता येईल का स्वामी सारामृताचे पारायण पाठ करण्याची? तर हो, तुम्ही करू शकता. प्रत्येकाला सगळ्यांना ही सेवा करता येण्यासारखी आहे. ज्यांना वाचता लिहिता येतं त्या प्रत्येक व्यक्तीला याची सेवा करता येणार आहे. तुमची लहान मुलं आहे त्यांना वाचता येतं, तो सुद्धा याचं पारायण आणि वाचन करू शकतो, चालेल, काही हरकत नाही. प्रेग्नेंट वुमन आहे, वयस्कर व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत, कुमारिका आहेत, सगळ्यांना संधी आहे याचं पारायण करण्याची, सगळेजण हे पारायण करू शकतात. आता प्रेग्नेन्सीमध्ये फक्त एकच आहे, हे जर एका बैठकीमध्ये एक पारायण पूर्ण करायला 1 घंटा किंवा 1 पाऊण तास लागतो. जर तुम्हाला तेवढा वेळ बसणं शक्य असेल, पोट मोठं आलेलं आहे, जास्त महिने झाले आहेत, जास्त वेळ बसायला सांगितलेलं नाही आहे, तर सरळ सरळ खुर्चीवर बसून तुम्ही पारायण केलं, खुर्चीवर आसन टाकायचं आणि हातामध्ये पोथी घ्यायच्या अगोदर आपल्या मांडीवर एखादा कपडा टाकायचा, वस्त्र स्वच्छ धुतलेलं, त्यावर पोथी ठेवायची आणि तुम्ही पोथीचं वाचन करू शकता खुर्चीवर बसून. ज्यांना शारीरिक व्याधी आहे, मांडी घालता येत नाही, ते सुद्धा खुर्चीवर बसून याचं पारायण करू शकतात. फक्त पलंगावर बसून, सोफ्यावर बसून पारायण करू नका, गादीवर बसून पारायण करू नका, एवढा नियम फक्त पाळा तुम्ही. खुर्चीवर बसून करा, चालेल, काही हरकत नाही. हे झालं. प्रेग्नेंट वुमन ह्या महिला ज्या आहेत त्या ह्याचं पारायण करू शकतात. अजून एक प्रश्न आला की 21 दिवस आपल्याला हे पारायण करत असताना संकल्पयुक्त उपवास करावा लागतो का 21 दिवस? नाही, उपवास करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त याचं वाचन करा, पारायण करा. फक्त याचे जे काही नियम आहेत, संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज बंद, परान्न कडकडीत बंद, व्यसन घरामध्ये होणार नाही, नॉनव्हेज घरात शिजणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. हेच आहेत. बाकी तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. नंतर आलं की 21 दिवस आपण ह्याचं पारायण करत असताना आपल्याला पूजा मांडणी वेगळी करायची गरज आहे का? जर तुमच्या देवघराच्या बाजूला घर मोठं आहे, जागा भरपूर आहे, तुमची इच्छा असेल तर यथाशक्ती तुम्ही वेगळी पूजा मांडणी 21 दिवस करू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण खूप जणांचे छोटेशी घर असतात, छोटेशी रूम असतात, देवघराच्या बाजूला सुद्धा जागा नसते, तर त्यांनी देवघरासमोर बसून, देवघरात स्वामींचं अधिष्ठान असेल त्याच्यासमोर बसून धूप दीप लावून आसनावर बसायचं, पाठावर पोथी ठेवायची आणि आपण याचं वाचन करू शकतो, पारायण करू शकतो. वाचन झालं की पोथी बाजूला ठेवून देऊ शकतो, चालेल, काही हरकत नाही. आणि जर तुम्ही 21 दिवस वेगळी पूजा मांडणी करणार आहात, त्यात स्वामींचं अधिष्ठान मूर्तीचा फोटोचं करणार असाल, तर त्याला रोज आपल्याला स्वच्छ पुसून स्नान घालून आंघोळ घालायची आहे. मूर्ती असेल, फोटो असेल, अष्टगंध नवीन लावायचा आहे, हार फुलं नवीन अर्पण करायची आहेत. 21 दिवस आपल्याला त्यांना पारोसं ठेवायचं नाही आहे. खूप लोक चूक करतात म्हणून सांगते आहे.
ते एक झालं, ते तुम्हाला कळालं असेल. आता अजून एक आला तो महत्वाचा प्रश्न खूप जण, तो म्हणजे काय की ताई माझी 11 गुरुवाराचं व्रत चालू आहे संकल्पयुक्त, तर मी ही सेवा करू शकते का 21 दिवसांची? तर हो, तुम्ही करू शकता. ऍट अ टाइम तुम्ही भरपूर सेवा करू शकता. त्याला काही अशी बंदी नाहीये की तुम्ही एकच सेवा करावी आणि ती सेवा झाली की दुसरी करावी, असं काही नाही. तर तुमची संकल्पयुक्त 11 गुरुवारची सेवा चालू असतील तर तुम्ही याचा सुद्धा 9 जुलैपासून संकल्प सोडून तुम्ही याचा 21 दिवस पारायण करू शकणार आहेत पोथीचं. पण कसं करायचं? रोज ठीक आहे, तुम्ही एक एक अध्याय वाचताल, पण ज्यावेळेस तुमचा 11 गुरुवारचा जो काही उपवास येईल किंवा व्रत येईल, 11 गुरुवार मधले जो काही गुरुवारचं व्रत येईल, त्या दिवशी फक्त तुमच्या 11 गुरुवारच्या व्रताचं याचं पाठ पूर्ण, आणि तो तर आपल्याला माहिती आहे की ह्याचा एक पाठ पूर्ण करावा लागतो 11 गुरुवारच्या व्रतामध्ये. आणि सोबत आपण जे 21 अध्याय वाचणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आपला एक पाठ पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजेच फक्त 11 गुरुवारचं व्रत जर चालू असेल तुमचं, तर त्या गुरुवारी आपल्याला 2 पाठ करावे लागतील. बाकीच्या दिवशी तुम्ही इतर एक एक पाठ केले तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुमचं 11 गुरुवारचा पण पाठ पूर्ण होईल आणि 21 दिवसाचा एक पाठ पण तुमचा पूर्ण होईल. हे पण तुम्हाला आता कळालं असेल. आता अजून ते म्हणजेच काय की बा ताई आम्हाला ह्याची म्हणजे पूजा मांडणी करत असताना किंवा ह्याचं आमचं पारायण करत असताना पोथीचं आम्ही 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता. ज्यांना ऍट अ टाइम एक घंटा पाऊण तास बसणं शक्य नसेल तर एक साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगते. 7 दिवसामध्ये 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत किंवा आजपासून तुम्ही 7-7 दिवसाचं एक एक पारायण या पोथीचं करू शकणार आहेत. कसं करायचं? पहिल्या दिवशी 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 3 अध्याय, 3 अध्याय, 3 अध्याय, असे रोज रोज 3 अध्याय वाचायचे. तुमचे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. म्हणजेच काय, 7 दिवसामध्ये एक पारायण तुमचं पूर्ण होईल. असं तुमचं 29 जुलैपर्यंत जेवढे तुमचे 7 दिवसाचं एक पारायण पूर्ण होईल तेवढं होईल. 3 अध्याय वाचायला मोजून 10 ते 15 मिनिटं लागतात. एवढे छोटे छोटे अध्याय आहेत. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य होत नाही, ज्यांना लहान बाळ आहे, जॉईंट फॅमिली आहे, जे जॉबला जातात, त्यांना एवढा वेळ रोज देणं शक्य नसेल, एक घंटा पाऊण घंटा, त्यांनी सरळ सरळ 7 दिवसाचा एक पारायण करा, ते पण चालेल, काही हरकत नाही. अतिशय साधी सोपी, जसं आपण नित्यसेवेमध्ये करतो त्या पद्धतीने. बाकीचे तुम्हाला कुठली सेवा जर जमणं शक्य नसेल तर सरळ तुम्ही नामस्मरण करा, तारक मंत्राचं पठण करा, अजून भरपूर दत्त म्हणजे स्तोत्र मंत्र आहे त्याचं पठण करा, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. मला तरी वाटतं की याची भरपूर अशी तुम्हाला मी उत्तरं दिलेली आहे. जे जे प्रश्न आले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. आणि अजून एक प्रश्न होता, तो म्हणजेच काय की 14वा 18वा अध्याय महिलांनी वाचावा का? तर हो, गुरुचित्र ग्रंथामधला जो काल मी व्हिडिओ केला होता, तर हो, महिला सुद्धा वाचू शकतात. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातला जो काही मोठा ग्रंथ आहे गुरुचित्र ग्रंथ, तो महिला वाचू शकतात. महिला, कुमारिका, विधवा स्त्रिया सर्वजण वाचू शकतात. अजून एक प्रश्न होता की ताई प्रेग्नेंट आहोत आम्ही, तर गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो का? तर हो, करू शकता. तुम्ही प्रेग्नेंट वुमन असाल तर उलट चांगलं आहे, तुमच्या गर्भावर उलट चांगले संस्कार होतील जर तुम्ही याचं पारायण केलं, गुरुचित्र ग्रंथाचं पारायण केलं किंवा संक्षिप्त गुरुचित्र ग्रंथ वाचला, तरी सुद्धा तुम्हाला चांगलंच होणार आहे. तुमच्या गर्भावर खूप छान संस्कार त्याचे होणार आहेत, हे तुम्हाला सांगते. फक्त एकच सांगेल की बा तुम्हाला जास्त वेळ गुरुचित्र पारायण करत असताना तुम्हाला तेवढा वेळ बसणं शक्य आहे का हे आधी बघा तुम्ही, आणि त्याच्यानुसारच ठरवा की करायचं आहे की नाही. नाहीतर सरळ सरळ तुम्ही संक्षिप्त गुरुचित्र आहे त्याची पोथी जरी तुम्ही रोज एक पूर्ण वाचली तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण गुरुचित्र ग्रंथाच्या पारायणास तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत दिलेली आहे. त्यामुळे सर्व प्रश्नोत्तराचाच असा एक व्हिडिओ होता असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्हाला तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. पण अजून पण काही प्रश्न आले तर नक्कीच अशाच प्रकारे एक पूर्ण प्रश्नोत्तराचा एक पूर्ण एकत्र व्हिडिओ घेऊन तो व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तो व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्यांनाच त्या प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. तर अशा आणि अजून एक शेवटचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आला, तो म्हणजेच काय की ताई तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त नियम सांगितले, कसं वाचायचं ते सांगितलं, पोथी कुठे भेटणार ते सांगितलं, पण त्याचं उद्यापन कसं करायचं, 21 ज्यावेळी आपण पारायण करणार आहे संकल्पयुक्त, त्याचं उद्यापन कसं करायचं याबद्दल माहिती सांगितली नाही. तर मी ती पण तुम्हाला आजच्याच व्हिडिओ सांगते, कारण की खूप लोकांना त्याची घाई आहे, खूप लोक विचारतात, अजून तर खूप वेळ आहे म्हणा. म्हटलं होतं की एक नंतर निवांतचा एक व्हिडिओ करूया उद्यापनाचा, पण म्हटलं जाऊ द्या, खूप लोकांना इच्छा आहे की ते उद्यापन कसं करावं, कारण की खूप लोकांचं अगोदर उद्यापन येणार आहे, अगोदर संपणार आहे 21 अध्याय किंवा 21 पारायण. तर चला म्हटलं ते पण तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. तर 21 श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण झाल्यावरती 21व्या दिवशीच तुम्हाला, ज्यावेळेस तुमचं शेवटचं वाचन पूर्ण होईल त्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे,
सरळ सरळ तुम्हाला छान असं त्या दिवशी स्वामींच्या मूर्तीला छान अभिषेक घरामध्ये घालावा. फोटो असेल तर श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, पवमान सुक्तम म्हणून तुम्हाला त्यांना अत्तर, हिना अत्तर लावायचं आहे. देवपूजा वगैरे. आणि आपल्या उद्यापनाच्या दिवशी आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन, रांगोळी, उंबऱ्याचं पूजन असेल ते सर्व करायचं आहे. घरामध्ये त्याची गोमूत्र वगैरे शिंपडावं, कारण की उद्यापन असल्यामुळे. आता उद्यापनाच्या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर पूर्ण आवरणाचा स्वयंपाक करा. त्यामध्ये घेवड्याची भाजी, गोडधोड असं तुम्ही पदार्थ करू शकता. भाजी, चपाती, वरण भात. जर तुमची इच्छा असेल तर पूर्णाचा करा. जर नसेल, घाई गडबड असेल, तेवढा वेळ नाही आहे, तर तुम्ही भाजी, चपाती, वरण भात जे स्वामींना आवडतात, बेसनाचे लाडू, खीर असेल किंवा इतर जे काही आहेत गोड पदार्थ ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून त्यांना दाखवू शकता. ते केल्यानंतर जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला लहान मुलं जीव घालायची आहे, जोडपं जीव घालायचं आहे, सवाष्ण एखादी जीव घालायची आहे, कुमारिका जीव घालायची आहे, ब्राह्मण जोडपं जीव घालायचं आहे किंवा ब्राह्मणाला तुम्हाला जीव घालायचं, तुम्ही ते करू शकता. यथाशक्ती आहे, बंधन नाही की केलंच पाहिजे असं. आता ब्राह्मण, आता कारण की काय पहिल्यासारखं आता कोणी येत नाही, पुढे जात नाही, त्याच्यामुळे सांगते आहे. आणि जर तुम्हाला ब्राह्मण भोजन घरामध्ये होत नसेल तर ब्राह्मणाला एखाद्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिधा दान देऊ शकता. जे एक माणसाचं जे काही जेवणासाठी जे लागतं, पावशेर गूळ, पावशेर तांदूळ, पावशेर डाळ वगैरे जे काही असतं ते सगळं तुम्ही घ्यायचं आणि ते तुम्ही ब्राह्मणाला तिथे दान, त्यांच्याकडे जाऊन मंदिरामध्ये वगैरे तुम्ही दान करू शकता. ते केलं तरी सुद्धा चालेल. तरी सुद्धा अजून मी सांगेल तुम्हाला की बा तुम्हाला ते पण शक्य नसेल तर काय करायचं, आपण उद्यापनाच्या दिवशी घरामध्ये नैवेद्य, आरती सगळं काही करायचं आहे. ज्या पोथीचं आपण वाचन केलं आहे त्या पोथीचं पंचोपचार पूजा करायची, आरती वगैरे करायची. ते झालं की सरळ काय करायचं, आपल्या जवळपास दत्त मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल, तिथे आरतीच्या अगोदर प्रसाद घेऊन जायचा. तुम्हाला जो प्रसाद दान करायचा तो प्रसाद तुम्ही घेऊन जायचा आहे. केळी असेल, फळं असेल, पेढे असेल, जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे. घेऊन गेल्यानंतर तिथे आरतीच्या अगोदर काय करतात, तिथे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये मला माहिती नाही, पण स्वामी समर्थ मठामध्ये सांगते, आरतीच्या अगोदर जे काही प्रसाद आणलेला असतो सगळ्या भक्तांनी, तो तिथे ठेवला जातो समोर आणि तो तिथे एक प्रकारे स्वामींना दाखवला जातो. दाखवल्यानंतर आरती वगैरे होते, संध्याकाळची किंवा सकाळची कुठल्या पण आरतीला तुम्ही जाऊ शकता. तिथे आरती झाली की काय होतं की नंतर जे काही भक्तजन आलेले आहेत त्या सगळ्यांना तो प्रसाद वाटला जातो. म्हणजे एक प्रकारे काय होईल, अन्नदान होऊन जाईल. म्हणून तुमची जर इच्छा असेल तुम्ही अशा प्रकारे सुद्धा अन्नदान करू शकता. असेल अजून सोबत तुम्ही जे आपलं दिंडोरपेठ स्वामी समर्थ जे काही केंद्र आहे, आपणास माहिती असेल किंवा परमपूज्य गुरुमाऊली सगळ्यांना माहिती असेल, गुरुपीठ दिंडोर इथे असतात. त्यांनी तिथे एक हॉस्पिटल, परमपूज्य मोरदादा हॉस्पिटल एक तिथे त्यांनी उद्घाटन केलं आहे किंवा त्यांनी तिथे चालू आहे बांधकाम त्याचं. तिथे सगळ्या जनतेसाठी तिथे फ्रीमध्ये तिथे ट्रीटमेंट असणार आहे. तर त्या हॉस्पिटलसाठी जर तुम्हाला देणगी द्यायची असेल, त्याला जनकल्याण योजनेसाठी दान म्हणतात. ते पण मी तुम्हाला एक दिवस त्याच्यावरती संपूर्ण व्हिडिओ बनवेल, तर मी ते पण माहिती देऊन देईल तुम्हाला. पण एक हॉस्पिटल तयार होत आहे आपल्या दिंडोरी नाशिक येथे, गुरुपीठ येथे, तर नक्कीच तुम्ही तिथे पण दान करू शकता. तिथे पण तुम्ही ते आपल्या केंद्रामध्ये विचारा, तिथे तुम्हाला सेवेकरी जे आहे ते तुम्हाला सांगतील कसं दान करायचं आहे, पैसे कसे पाठवायचे आहे. यथाशक्ती पाठवा. 51 रुपये, 101 रुपये कितीही पाठवा, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला स्वामी भरभरून देतील. कारण की तुम्ही एका फ्री हॉस्पिटलसाठी, जे सगळ्या जनतेला उपयोगी पडणार आहे त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी तुम्ही दान करत आहात. 1 रुपया जर दान केल्यानं त्याच्या बद्दल तुम्हाला खूप काही देणार आहे. आणि ह्या जनकल्याण योजनेचे लाखो करोडो अनुभव आलेले आहेत, आजतागायत येत आहेत. म्हणून सांगते आहे, नक्कीच करा. म्हणून सांगते की यथाशक्ती उद्यापन करा. मनामध्ये काही सुद्धा बर्डन आणू नका किंवा कसं करू, काय करू, हेच करायचं का तेच करायचं, तर काही नाही. यथाशक्ती आपल्या कुवतीप्रमाणे, आर्थिक कुवतीप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या आहेत. स्वामींना, दत्त महाराजांना फक्त आपली भक्ती, आपण श्रद्धा आणि आपण किती मनोभावे श्रद्धेने ते पारायण पूर्ण केलं आहे हे जास्त महत्वाचं आहे, ना की मोठा थाटमाट उद्यापनाचा. हे काही जास्त महत्वाचं नाही आहे. फक्त तुमची भक्ती महत्वाची आहे, तुमचं पारायण महत्वाचं आहे, ते किती मनापासून श्रद्धेने केलं आहे ते. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण की हे प्रश्न खूप जणांचे आले होते, त्या सगळ्यांना फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.